आदित्य ठाकरेने गृहनिर्माण धोरणाबद्दल टीका केली। त्याच्यामध्ये त्यांनी जो मुद्दा काढला की गृहनिर्माण धोरण 79 ए आणि 79 बी सेल्स बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करण्याचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आम्ही केला, आमच्या काळात झालं, म्हणजे उभाटाच्या काळात, आणि उद्धव ठाकरेंनी केलं, अशी स्टेटमेंट आदित्य ठाकरेंनी काल दिली। 79 ए आणि 79 बी मी आदित्य ठाकरेंना सांगू इच्छितो की एवढं खोटं बोलायला कुठे शिकलात? कारण आजोबांनी तर असं खोटं बोलायचा प्रश्नच येत नाही। मग वडिलांचे गुण एवढ्या लवकर कसे काय तुमच्याकडे आले, याचं उत्तर दिलं पाहिजे। आता 79 ए आणि 79 बी हे जे सेक्शन आहे आणि हे आम्ही आणलं असं म्हणणारे आदित्य ठाकरे यांना मी सांगू इच्छितो की या सेक्शनचा GR पहिल्यांदा 3 जानेवारी 2009 ला आला। त्यानंतर त्याचा रिवाइज जो नवीन GR आहे तो 4 जुलै 2019 ला आला। म्हणजे 2009 ला पण आपण नव्हतात, 2019 ला आपण जे म्हणताय की आम्ही केलं, उद्धव साहेबांनी केलं, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो 4 जुलै 2019 ला जो GR आला तो आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी काढला आणि याच्यावर शिक्कामोर्तब झालं ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 2 डिसेंबर 2022 ला याचं गॅझेटमध्ये रूपांतर झालं। म्हणजे 79 ए आणि 79 बी चं क्रेडिट घेणारे आदित्य ठाकरे आता सपशेल उघडे पडलेले आहेत। कारण ते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते की हा कायदा आम्ही आणला, तर हा कायदा त्यांनी आणलेला नसून या कायद्याची सुरुवात 3 जानेवारी 2009 ला झाली, त्याचा रिवाइज 4 जुलै 2019 ला त्या GRचं रिवाइज झालं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात त्यांनी 2 डिसेंबर 2022 ला याचं गॅझेटमध्ये रूपांतर झालं आणि